स्टार्ट. चंद्रपूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अलीकडच्या काळामध्ये चंद्रपूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सुखीचे दिवस आले होते आणि असं म्हटलं जातं की विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर संपूर्ण जिल्हा जी आहे जिल्हा परिषदेमध्ये विद्युत काढला होता आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं. आमच्यासोबत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांना विचारलं आहे की चंद्रपूर जिल्हा जो आहे तो काँग्रेससाठी पुन्हा कसं उभारी घेणार आहे आणि काँग्रेसला यश जे आहे ते कसं मिळणार आहे. मी सुनंदा दिलीप राऊत, मी विवेकनगर प्रभाग 5 मधून ब गटामधून उभी आहे. बरं, काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं. विजय वडेट्टीवार, नाना गोपाटे यांनी एक चांगलं पॅनल तयार करून एक चांगलं यश मिळवलं. काँग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला तुम्हाला वाटतं की पुन्हा उभारी घेईल? नक्कीच घेईल, कारण लोकांना समजून गेलं आहे की ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये इतकी महागाई वाढलेली आहे आणि लोक त्रस्त झालेले आहे. कारण प्रत्येक गोष्टीला खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. इलेक्ट्रिक बिल तर खूप इतकं वाढून गेलेलं आहे की लोकांना भरताना डोळ्यात पाणी येत आहे अक्षरशः. परत नळ जे आहे अमृत योजना, पूर्वी 10 वर्षाच्या आधी खूप सारं पाणी लोकांना मिळायचं. आता अशी कंडिशन आहे की 1 दिवसाआड पाणी येत आहे आणि ते पण काय आहे, कुठल्या प्रभागावर? मी नमस्कार, माझं नाव मनश्री केशव मेश्राम वरभे आहे. मी प्रभाग 5मधून काँग्रेस या पक्षाकडून उमेदवार म्हणून उभी आहे. आणि अमृत योजना जी आहे असं म्हणतात की अमृत योजनेअंतर्गत 200 ते 250 कोटी पाणी योजनेसाठी आले होते, परंतु काम जे आहे कुठे दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागामध्ये जे पाण्याची समस्या आहे, 2-2, 3-3 दिवस नळ येत नाही, हा प्रश्न या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? सर, मला असं वाटते की जनतेची बेसिक गटर, मीटर आणि लिटर म्हणजे पाणी, वीज आणि नाल्या या बेसिक ज्या गोष्टी असतात त्याकडे नगरसेवकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि अमृत योजनेमध्ये जे काम व्हायला पाहिजे ते पूर्ण काम झालेलं नाही आहे. त्यामुळे जनतेला जो पाहिजे होता की आम्हाला आमचं बिल हे कमी यायला पाहिजे, आम्हाला पाणी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे, या 3 बेसिक ज्या गरजा आहे या विवेकनगर प्रभाग नंबर 5मध्ये हा झालेला नाही. त्यामुळे इथली जनता खरंच त्रस्त आहे. आम्ही जिथेही प्रचाराला जातो तिथे लोक सांगतात की आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे, परिवर्तनाशिवाय मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे लोक आपोआपच आमच्या काँग्रेस पक्षाकडे आणि आमचे नेते माननीय विजूभाऊ वडेट्टीवार आणि आमच्या प्रतिभाताई धानोरकर मॅडम ह्या योग्य गायडन्स करून आमच्या ज्या काँग्रेस पक्षाला उभारी देत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही ही प्रभाग 5ची निवडणूक जी आहे लढत आहोत. आणि बेसिक प्रश्नाकडे आम्ही जनतेला हे सांगू इच्छिते की आम्ही नगरसेवक आहोत. आमच्या तुमच्या ज्या बेसिक गरजा आहे त्या गरजा आम्ही 4ही ज्या उमेदवार आहोत, मी वनश्री मेश्राम, सुनंदा धोबे आणि शुभम दातार आणि अभिषेक डोईफोडे, जो आमच्या प्रभागामध्ये जो पॅनल आहे या पॅनलने आम्ही निश्चित केलेला आहे की या प्रभागामध्ये ज्या बेसिक गरजा तर आम्ही पूर्ण करू, पण आमच्या या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ, इथले बरेचसे आमचे जे ज्यांचे मुलं आहे बाहेर नोकरीसाठी बाहेर गेलेलं आहे आणि ते ज्येष्ठांची संख्या जास्त आहे. बरं, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे, बऱ्यापैकी महानगरपालिकेमध्ये भाजपा सत्तेत होतं, तरीही इथले जे प्रश्न आहेत जैसे ते आहेत. तुम्हाला काय वाटतं की कुठेतरी असं वाटतं की तुम्हाला या विजन किंवा जी इच्छाशक्ती पाहिजे त्या इच्छाशक्तीची कमी आहे किंवा भ्रष्टाचारानं बरबडलेलं आहे सगळं प्रशासन? सर, भ्रष्टाचारांनी तर बरबडलेलं आहेच, पण ज्यांना जे काम करायला पाहिजे होतं त्यांनी प्रॉपर वेमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे निधी आली आहे पण निधीचा योग्य तो उपयोग केला गेला नाही आहे. लोकांना काय गरज आहे त्यांना कळलंच नाही आहे. म्हणून योग्य नगरसेवक असणं प्रत्येक प्रभागामध्ये खूप गरजेचं आहे. त्याचं विजन हे क्रिएटिव्हिटी पाहिजे. म्हणजे जोपर्यंत क्रियाशील नसेल तो नगरसेवक तोपर्यंत त्या प्रभागाचा जो काय म्हणते विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही. फक्त निधी असल्याने चालत नाही, तर काय म्हणते क्रिएटिव्हिटी पण असायला पाहिजे, ती नजर पण त्या नगरसेवकामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तुमच्या प्रभागामध्ये असा स्लम एरिया आहे जो 50% स्लम एरिया आहे, झोपडपट्टीतला एरिया आहे. त्या प्रभागामध्ये रस्ते जे आहेत ते अतिशय दुरवस्थेमध्ये आहेत. रस्त्याची नियोजन, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे, स्वच्छता नाही आहे. हा सगळा मुद्दा जो आहे तुम्ही कसं प्राथमिकतेने मार्गी लावणार? प्रथम आम्ही आता जे प्रभागामध्ये फिरत होतो आम्हाला दिसतं की नाल्या तुडुंब भरलेल्या आहे. त्यात मच्छराची जी कॅपॅसिटी आहे इतकी जास्त आहे की लोक त्रस्त आहे. तर आम्हाला असं वाटतं की आमचं जे पहिले बेसिक गरज आहे जे लोकांची जनतेची की गटर, मीटर, लिटर ही बेसिक गरज तर आम्हाला पूर्ण करायची आहे. त्यापेक्षा
त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या आरोग्याकडे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आणि ज्येष्ठांच्या आरोग्याकडे आणि बाकी ज्या अजून काही आमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करता येईल आमच्याकडनं त्या आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तो आम्ही चारही जे आम्ही उमेदवार आहोत ते आम्ही ठरवत आहोत की नाही, नक्कीच जे आम्ही जेव्हा फिरायला जातो तुम्ही जे म्हटलं की स्लम एरियामध्ये आता परिस्थिती कशी आहे, खरंच जे लोक त्रस्त झाले आहेत ते असेच नाही आहे झाले आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे, ते परिवर्तन असंच नाही पाहिजे, कारण की लोक खरंच त्रस्त झाले. बरं भागामधून तुम्ही उभे आहात. मी शुभम सुरेश राठा, नंबर 5 अनुसूचित जाती गट आहे. बरं सर, इथले जे प्रश्न आहेत या प्रभागातले मुख्यतः स्वच्छतेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, सोबतच असं म्हटलं जातं की टॅक्स जे आहे महानगरपालिका मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करते, पण ज्या पद्धतीने लोकांची जे नागरिक सुविधा आहेत त्या देत नाही. तुम्ही हा प्रश्न सभागृहामध्ये कसा मांडणार आहात? सर, टॅक्सची खूप डिमांड राहते, पण तशा प्रकारे आपल्याला ते जसं स्वच्छतेचं झालं, कचरा निवारण झालं, नळाचे झाले, बिलं घेतात, खूप मोठ्या प्रमाणात घेतात, पण तशी सुविधा आपल्याला घरपर्यंत पोहोचतच नाही. आणि तुम्ही जे घरकुलचं म्हटलं होतं ते घरकुलचं असं आहे की आम्हाला घरपट्टाच नाही, असं घरपट्टा नाही, घर टॅक्स नाही. त्याच्यामुळे घरकुल, रमाबाई आवास योजना हे मिळूच नाही शकत आम्हाला पहिला घरपट्टा आणि घर टॅक्स जरुरी आहे. गरीब वर्गांना हे सगळं काही सुविधा मिळायला पाहिजे. आणि जे स्पोर्ट्सचं म्हटलं होतं तर स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ग्राउंड नाही आहे आणि कोर्ट नाही, व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, स्टेडियम नाही, क्रिकेट स्टेडियम नाही, फुटबॉल स्टेडियम, अशा प्रकारे खूप समस्या आहे. आणि पोलीस भरतीवाल्यांना प्रॅक्टिससाठी ग्राउंड खूप कमी राहिले आहे. आणि जे पोलीसचे आहे ग्राउंड्स वगैरे ते आम्हाला अवेलेबल नाही सध्याच्या कंडिशनमध्ये. एक ग्राउंड होता तो आम्ही वाचवला आहे, पॉलिश ग्राउंड. प्रत्येक प्रभागासाठी जे आहे जिमची सुविधा असावी त्या पद्धतीचं 10 ते 15 लाखाचं बजेट आहे, परंतु तुमच्या प्रभागामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे जे महानगरपालिकेमार्फत चालवलं आहे असं जिम नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अजेंड्यामध्ये हा मुद्दा तुम्ही मांडला आहे? हो सर, ओपन जिम पाहिजे. फुल जिमचे प्रकार पण सोडा, लायब्ररी पण नाही आमच्या इथे प्रभागात. तुम्ही एक पण सरकारी लायब्ररी आमच्या प्रभागात मिळणार नाही. जिमचं दूरची गोष्ट आहे, शिक्षणच नाही मिळत त्या मुलांना. बरं, केंद्र सरकारची योजना आहे हर घर नळ योजना, त्या अंतर्गत जे स्वच्छ पाणी आहे प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजे अशी ती योजना आहे. परंतु आरोचं जे आरो वॉटरचं जे प्लॅन्ट आहे ते प्रभागात नाही आहे. महानगरपालिकेनेही कुठल्या प्रभागामध्ये ते 2-3 प्रभाग सोडले तर कुठेच इन्स्टॉलेशन केलं नाही. तुम्ही हा प्रश्न सभागृहामध्ये कसा मांडणार आहात? सर, आता आम्ही कॅम्पेनिंगमध्ये घुमत आहोत. आता आम्हाला माहीत पडलं की चांगल्या चांगल्या लोकांच्या घरी ब्ल्यू लाईन नाही गेली आहे, आतावरी नळ नाही पोचले. मग हे पैसे गेले कुठे आहे? शोध लावायला पाहिजे थोडंसं, त्याच्यावर काहीतरी प्रकारे तपास करायला पाहिजे. सर, आपला पूर्ण तुम्ही. माझं नाव अभिषेक गजानन डोईफोडे आहे. मी प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण गट ड मध्ये उभा आहे. बरं सर, महानगरपालिकेचं जे बजेट आहे ते मोठं बजेट आहे. इथे चंद्रपूरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो पर्यावरणाचा आहे. असं म्हटलं जातं की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे, परंतु त्या पद्धतीनं लोकांना आरोग्याचे जे आहेत ते समस्या निर्माण झाल्या आहेत. दमाचा प्रश्न आहे, हृदयविकाराचे प्रश्न आहेत, कॅन्सरसारखे जे पेशंट्स आहेत ते अलीकडच्या काळामध्ये चंद्रपूरमध्ये मोठ्या पद्धतीने आढळत आहेत. या सगळ्या पर्यावरणाच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय करणार आहात? सर्वात पहिले तर पर्यावरण नियंत्रणासाठी आपल्याला झाडं लावायची गरज आहे. आपल्या प्रत्येक प्रभागात जो पण महानगरपालिकेने निवडून येणार त्यांना आपल्या प्रभागाने नियोजन करून वृक्षारोपण केलं पाहिजे. बरोबर, जे आम्ही आधीपासूनच करत आलो. आणि त्यानंतर झाडं वाढल्यासोबत त्यांचं नाही का सर लक्ष पण द्यायला बरं. पाहिजे. वनमंत्री इथलेच होते. वनमंत्र्यांनी म्हटलं होतं की 3 करोड झाडं जी आहेत आम्ही लावले आहेत, त्याचं पुढं टेंडरही निघालं होतं. तुम्हाला वाटतं का की शहरामध्ये 3 करोड झाडं लागली आहेत? आता वनमंत्रीनं किती असं त्याची ब्लूप्रिंट कोणाचकडे नसते, बरोबर, पण आता ते कोणापर्यंत पोचले, कोणापर्यंत तसे तर डेव्हलपमेंट आहेच. आणि त्याच्यासोबत आम्ही आमच्या लेवलवर इथे आमच्या प्रभागात झाडं लावतच. त्याच्यासोबत पण गोष्ट अशी आहे का जे इथं झाडं लावले होते आमच्या प्रभागामध्ये त्याच्या ज्या फांद्या चढल्या आहेत लोकांच्या काही घरावर पोचल्या आहेत, कोणत्या फांद्या ताऱ्यावर पोचल्या. त्याच्यामुळे थोडीशी हवा आली, थोडीशी वादळ आला की ते ताराला क्लॅश होते आणि लाईट लागते. तर ते झाडं लावणं तर ऑब्वियसली गोष्ट आहे की लावायलाच पाहिजे, पण तितकं त्यांच्या फांद्याची छाटणी झाली त्या सगळं पण आपल्या नगरसेवकचं काम पडतं, जे की आमच्या प्रभागामध्ये मला वाटत नाही का कोणी असं त्याच्यावर प्रॉपरली लक्ष दिलं आहे. लोकांनी तर रोड, नाली
आणि लाईट हे बेसिक आहे. हो. याच्यावर लक्ष देतेच आणि याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे. हो. पण याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे असे कामं राहते ना नगरसेवकाची. हो. आणण्याचं वाढणं हो. झालं. आता तुम्ही इथून हाच रोड पकडा, तुम्ही आहे इथं कुठं आपला CHL वाला हो, रोड, हो. इथून तुम्ही थोडं स्ट्रेट जा ना छत्रपती मेडिकल जवळ, हो. तिथंच पण रोडाच्या क्लॅशेसवर झालं हो. आहे ना. हो. तर बरं, त्याच्यात- अमृत योजनेमध्ये 200 ते 250 कोटी रुपये आले असे बोलले जातात, परंतु त्या पद्धतीचं काम जे आहे ते कुठंच दिसत नाही. 200-250 कोटी एका वर्षाला जर 200-250 कोटी रस्ते आहेत, गटार योजना आहे, यासाठी जर येत असेल तरीही हे कामं प्रलंबित आहेत. तुम्हाला असं वाटतं की ठेकेदारांनी हा सगळा जो पैसा आहे हा सगळा आपला गिळंकृत केला आहे? अमृत योजना चे कामं पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये कशा प्रकारे घडलं आहे हे मला ॲक्च्युली नाही माहित. पण आमच्या प्रभागात हे अमृत योजना फेलियर आहे. कारण की जेव्हा तुम्ही कुलकर्णी हॉस्पिटलचा मागचा पट्टा पासून तर अरविंद नगर आणि म्हणजे पूर्णच प्रभाग पकडून घ्या राधिका सभागृहापर्यंत, तिथे या अमृत योजनाची ब्लू लाईन टाकली आहे, रस्ते फोडले, पॅचेस बनले, असे खूप सारे घर आहेत. 144 रुपये बिल येते पण पाणी नाही आहे. तर मग हे फेलियरच आहे ना, की जर प्रभागात 17,685चा वार्ड आहे, बरोबर. तर ॲटलिस्ट त्याच्यातून 300-400 लोकांचं बी जर पाणी येत नाही आहे, हे फेलियर आहे ना सर खूप मोठं. आणि त्याच्यासोबत पॅचेस होत आहे रोडावर. तुम्ही एकदा फिरावा, कॅमेरा घेऊन फिरा, तुम्हाला माहीत पडणार की ते जे ब्लू लाईन टाकल्यामुळे किती प्रभागांना काय हानी झाला आहे. त्याच्यामुळे ज्यांना बॅकची प्रॉब्लेम राहते ते खचके लागते 10 वेळा. त्याच्यामुळे ते म्हणजे सिनियर सिटीजनला पण तितकंच प्रॉब्लेमॅटिक आहे ना ते. बरं, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, प्रभाग क्रमांक 5 मधले सगळे उमेदवार, त्यांचा असा विश्वास आहे की ज्या पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उभारी घेतली, त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उभारी घेऊन विजयाचा रथ जो आहे तो सुजित टंके, न्यूज इंडिया 24 चंद्रपूर.